अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील निंभा गावाजवळ निम्नपेढी प्रकल्प बाधित नागरिकांचं पुनर्वसन करण्यात आलं। मात्र पुनर्वसन ठिकाणी रस्ते, नाल्या आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था नसल्यानं नागरिकांना या पावसानं मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मागील 8 ते 9 वर्षापासून या पुनर्वासित गावात नागरिक वास्तव्यास आहेत। मात्र पुनर्वसनावेळी करण्यात आलेल्या नागरी सुविधा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे। रस्ते, नाल्या आणि पाणी निचऱ्याची व्यवस्था योग्य प्रकारे करण्यात आली नसल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जावं लागतं। पाटबंधारे विभागानं बांधलेल्या नाल्यांना योग्य उतार नसल्यानं पावसाचे पाणी नाल्यांमधून वाहत न जाता थेट नागरिकांच्या घरात, अंगणात आणि मोकळ्या भूखंडांमध्ये साचत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून डास, साप, विंचू यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासह जीवितालाही धोका निर्माण झाला आहे। मागील 8 ते 9 वर्षापासून इथे रहिवासी आहेत। पाटबंधारे विभागाने जे इथे नागरिक सुविधा केलेल्या आहेत त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या केलेल्या आहेत। दरवर्षी पावसाळ्यात इथे जे आम्ही राहतो आमचे हाल एवढे होतात की तुम्ही माझ्या घरापाशी टोंगळ्या पाणी आहे। पाऊस जाऊन जवळपास शनिवारी पाऊस गेला तरी पण हे पाणी तसंच आहे। याच्यामुळे डासाची प्रादुर्भाव वाढलेला आहे। यामध्ये साप, विंचू वगैरे येतात। आमच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात आणि जीवितालासुद्धा धोका आहे। आम्ही वारंवार पाटबंधारेकडे पाठपुरावा केला असता त्यांनी या कामाची दखल घेतली नाही आणि 2022मध्ये पाटबंधारे विभागाने हे जिल्हा परिषदकडे हँडओव्हर केलं असं सांगतात। मोजा कटोरा येथे आमच्या इथे पुनर्वसनातने आमच्यावाल्या नाल्या, रोडो खूप काही पाणी जिरलेलं आहे। माड्या पाणी आहे। घरोघरी जाऊन तुम्ही तपासणी करा या। आणि त्या लोकांना सांगण्यात येते की कलेक्टर ऑफिसला आम्ही खूप काही निवेदन दिलेले आहे, तरी पण कलेक्टरनं कोणताही निर्णय घेतला नाही। आणि येते आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला घरात पण जाता येत नाही। आम्हाला लोकांनी सांगितलं का गावात या, गावातून काढून दिलं। नेते लोक येतात, आम्हाला काढून देतात। गावातून खाली तर 95% लोक इथे आम्ही हजर झालेलो आहोत, तरी पण यानं कोणती सुविधा केलेली नाही।